उगयाली संघ आजच्या दिवसातील 8 संघ आज आपल्या क्षमतांनुसार याच मैदानावर कौशल्य दाखवणार आहेत। जे उत्कृष्ट खेळ करतील ते 2 संघ, तो संघ मात्र नक्कीच आजच्या दिवसातील एक क्वालिफाय संघ ठरू शकेल। पाहूया तो संघ कोणता असेल। तत्पूर्वी जाऊया या सामन्याकडे। उगयाली विपक्ष टेंबरे। पुन्हा एकदा सर्व दर्शकांचं YouTube लाईव्ह प्रेक्षकांचं सर्वांचं सहर्ष स्वागत। संभाजीनगर चषक मुरबाड या स्पर्धेमध्ये नक्कीच निसर्गाच्या कुशीत वसलेले हे मैदान आणि या मैदानावर आजच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ, या दुसऱ्या दिवसातील दुसरा सामना रंगतोय उगयाली विपक्ष टेंबरे या 2 उभय संघांमध्ये। आणि या सामन्यामध्ये सलामीचे फलंदाज म्हणून गोलंदाज सलामीचा अमर येतोय पहिलं षटक घेऊन। नक्कीच टेंबरे संघाकडून 2 सलामीचे फलंदाज देखील खेळपट्टीपर्यंत पोहोचले आहेत। काही क्षणातच हा सामना सुरू होईल। योगेश आणि मनोज, नक्कीच योगेश स्ट्राइकचा भार सांभाळेल, मनोज मात्र नॉन स्ट्रायकर एंडला जाताना दिसतोय आपल्याला। नक्कीच या सामन्याचे ऑफिशियल वर्मा सर आपला अनुभव या सामन्यांमध्ये दाखवत आहेत। नक्कीच वयाच्या 51व्या वर्षी देखील खेळपट्टीवर पंचांच्या भूमिकेत फिटनेस किती महत्त्वाचा असतो खेळामध्ये, शिंदे सर याचे एक उत्तम उदाहरण आहेत वर्मा सर। आणि याबरोबर स्वप्नील पोटे 2 ऑफिशियल्स असतील या सामन्यासाठी। जाऊया सामन्याकडे। पहिलं षटक घेऊन येतो अमर आणि सामना करेल पहिल्या चेंडूचा योगेश। सुरेख क्षेत्ररक्षण सजवलं गेलं आहे। मला वाटतं 2 स्लॉकची षटकं असतील, पॉवर प्ले षटकं असतील आणि त्यानंतर मात्र क्षेत्ररक्षण दूरवर पसरवलं जाईल। तत्पूर्वी पहिलं षटक घेऊन येतो अमर, पहिल्या षटकातील पहिला चेंडू टाकण्यास सज्ज आणि इकडे मात्र योगेश त्या चेंडूचा सामना करण्याचे सज्ज आहे। काय सुरुवात होईल या सामन्याची, सर्व प्रेक्षकांना उत्कंठा शिगेला पोहोचलेली आहे। पहिला चेंडू कशा पद्धतीने खेळून काढला जाईल। नक्कीच एक वाईडिश लॉंगॉनच्या दिशेला एक क्षेत्ररक्षक दिसतोय, मिड विकेट मध्ये एक दिसतोय। पहिला चेंडू अमरचा खेळून काढेल योगेश। फुलटॉस चेंडू स्टिअर केला, चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हर झोन मधून, भरदा वेगाने सीमा पार, चौकार, सुरेख फटका, 4 धावा पहिल्या चेंडूवर। डीजे योगेश कोर याच्या विषयी आत्ताच माहिती मिळाली आम्हाला। मुरबाड ओपन टीम मधून खेळणारा योगेश कोर, सुरेख फटका, क्लास दाखवला पहिल्या चेंडूवर, एक्स्ट्रा कव्हर झोन मधून चेंडू 4 धावांसाठी। आणि अमर देखील ओपन संघाकडून खेळणार हा मुरबाडचा दुसरा चेंडू। हो, ऑफ ट्रॅकर चेंडू होता, दिशा देण्याचा प्रयत्न होता, मात्र निर्धाव चेंडू टाकण्यात यश मिळतं अमरला। सुरेख कमबॅक करतो अमर। पहिल्या चेंडूवर एक खणखणीत चौकार वसूल केला होता आणि दुसऱ्या चेंडूवर छान कमबॅक केलं आणि एक निर्धाव चेंडू टाकण्यात यश। धावसंख्या धावपलकावरच असते, 4 धावा। पुन्हा एकदा रनअप मार्कवर अमर, दोन्ही नावाजलेले खेळाडू आहेत या मुरबाड मधील। हो, यावेळी मात्र चेंडू स्लॉट मध्ये होता, चेंडू पुन्हा एकदा जातोय मिड विकेट झोन मध्ये, चेंडूचा वेग काहीसा कमी होतोय। दरम्यान 2 धावा पूर्ण केल्या, तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 3 धावा या चेंडूवर मिळतील। सुरेख फटका होता, 4 धावांसाठी मात्र कुठेतरी इनफिल्ड मध्ये हा चेंडू थोडा स्पीड कमी झाला चेंडूचा आणि नक्कीच 3 धावा मात्र मिळतील। या चेंडूवर धावसंख्या पुढे सरकेल, बिनबाद 7 धावा। सुरेख सुरुवात म्हणावी लागेल टेंबरे संघाची। नावाजलेला गोलंदाज आहे अमर, मुरबाड ओपन संघाकडून खेळणारा। टेंबरे संघाचा आता मात्र
दुसरा सलामीवीर मनोज यावेळी स्ट्राईक घेईल पहिल्यांदाच या सामन्यात. हा चेंडू खेळून काढला जाईल मनोजकडून. पॉवर प्लेचं षटक आहे, पहिलं षटक आहे. पहिल्या चेंडूवर 4 धावा, दुसऱ्या चेंडूमध्ये कमबॅक, मात्र तिसऱ्या चेंडूवर पुन्हा एकदा चांगला फटका मारण्यात यश मिळालं होतं योगेशला. मात्र 3 धावा मिळाल्या. धावसंख्या जाऊन पोहोचली 7 धावांवर. सुरेख सुरुवात. 5 षटकांचा सामना आहे. बघा किती धावसंख्या पूर्ण करेल हा टेंभरे संघ. नक्कीच मातब्बर खेळाडूंचा भरणा असलेला हा टेंभरे संघ. अमर पुन्हा एकदा. यावेळी मात्र सुरेख चेंडू मात्र समजू शकला नाही तो मनोज. आणि एक निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा कमबॅक अमरकडून. एक चांगल्या गोलंदाजाचं वैशिष्ट्य असतं कितीही जोरदार आक्रमण झालं तर देखील गुड लेंथ अँड लाईन अँड लेंथवर फोकस करणारा जो गोलंदाज असतो तोच पुढे यशस्वी ठरतोय. आणि अमर देखील इथे सुरेख गोलंदाजी करताना दिसतोय. 2 निर्धाव चेंडू टाकण्यात आतापर्यंत यश या षटकामध्ये. पुढचा चेंडू. ओहो यावेळी माझा स्वाटचा चेंडू होता. चेंडू जाईल डाऊन द लेग. 4 धावा मिळतील या चेंडूवर. सुरेख फटका. आणि या 4 धावांनी धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचते 11 धावा. बिनबाद 11 डीजे. पाहायला मिळालं पहिल्या चेंडूवर 4, दुसरा चेंडू डॉट, तिसऱ्या चेंडूवर 3, चौथा चेंडू डॉट आणि 5व्या चेंडूला पुन्हा एकदा सीमा रेषेपर्यंत पोहोचवलं ते मनोजनं. पुढचा चेंडू. यावेळी मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न होता मात्र क्षेत्ररक्षण तितकंसं चांगलं झालं नाही. मात्र धाव घेण्यापासून नक्कीच रोखलं गेलं. आणि याचबरोबर हे पहिलं षटक इथे समाप्त होतं. पहिल्या षटकांती धावसंख्या होते बिनबाद 11. टेंभरे संघाची सावध सुरुवात या सामन्यामध्ये. डीजे. नाबाद या सामन्यामध्ये पहिलं षटक संपलं. अमरनं हाताळलं होतं. या मुरबाडच्या ओपन संघाचं प्रतिनिधित्व करणारा अमर सुरेख गोलंदाज आहे. मात्र फील्ड रेस्ट्रिक्शनमुळे ह्या 2 चौकार या षटकामध्ये बसले. पॉवर प्लेचं षटक आहे आणि आपल्याला माहीतच आहे आपण खूप असे सामने खेळले असाल. यानंतर मात्र दुसरं षटक घेऊन येतो सोनू. या सामन्यामध्ये उगली आली या संघाकडून. मात्र हा देखील मुरबाड ओपनच्या संघाचं नेतृत्व करतोय सोनू. पाहूया या सामन्यात योगेश. एक क्लास वर्सेस क्लास असा हा सामना दिसतोय. या सामन्यात या षटकामध्ये किती धावा कुठून काढतात पाहण्यास आम्ही देखील उत्सुक आहोत. योगेश आणि मनोज 2 मातब्बर संघांमध्ये ही लढत आहे. मुरबाडमधील हे 2 मातब्बर संघ की ज्या दोन्ही संघांमध्ये ओपन सामने खेळणारे काही अनुभवी खेळाडूंचा भरणा आहे. नक्कीच एक मोठे धाव संख्या पाहायला मिळेल का आमच्या प्रेक्षकांना. आणि यावेळी सोनू येतोय. दुसरं षटक घेऊन येतोय. पॉवर प्लेचं दुसरं षटक या सामन्यातलं. पहिलं षटक 11 धावांसाठी अमरनं हाताळलं. आता मात्र सोनू येतोय हे दुसरं षटक घेऊन. संभाजीनगर चषक दुसऱ्या दिवसातला दुसरा सामना अत्यंत रोमांचक सामना होईल यात काही शंका नाही. दोन्ही मातब्बर संघ. पहिला चेंडू दुसऱ्या षटकातला. ओहो फुल टॉस ऑन द राईस. वर स्ट्रोक. चेंडू जातो सीमा पार. 4 धावा. खणखणीत सनसणीत चौकार. डीजे. ज्या पद्धतीनं सुरुवात केली होती त्याच पद्धतीने अगदी कॉपी पेस्ट स्टाईलनं योगेशनं या षटकात देखील पहिल्या चेंडूला धाडलं सीमा पार. 4 धावांसाठी धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचते 15 धावांवर. बिनबाद 15. सुरेख सुरुवात टेंभरे संघाची. सोनू पहिला चेंडू फुल टॉस. चेंडूला दिशा दिली होती वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेला. चेंडू सीमा पार झाला. 4 धावा मिळाल्या. 15 धावा धावफलकावर लागतात त्या टेंभरे संघाच्या. दुसरा चेंडू या षटकातला पुन्हा एकदा घेऊन येतोय सोनू टू योगेश.
यावेळी मात्र रचनात्मक स्ट्रोक, फाईन लेगच्या दिशेला चेंडू जाईल, वन बाउन्स आउट ऑफ बाउंड्री लाईन. 4 धावा मिळतील पुन्हा एकदा. 2 सलग चेंडूंवर 2 चौकार. धावसंख्या भरधाव वेगाने पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचते 19 धावा. बिनबाद 19. डीजे रचनात्मक स्ट्रोक खूपच सुंदर. नक्कीच के एल राहुलची आठवण करून दिली योगेशनं. पुढचा चेंडू पुन्हा एकदा फुलटॉस. चेंडू पुन्हा एकदा जातो सीमा रेषेकडे. मिड विकेट झोन मधून चेंडू जाईल सीमा पार. चौकार. जाऊन पोहोचते 23 धावा 23 आणि यामध्ये 19 धावांवर खेळतो योगेश. 4 चौकार यांच्या साह्यानं सुरेख फलंदाजी, पॉवर प्लेच्या षटकांचा पुरेपूर फायदा घेतो योगेश. सोनू पुन्हा एकदा. यावेळी मात्र पुन्हा एकदा एक रचनात्मक फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत, झेल सुटतोय, जीवनदान मिळतं योगेशला. 1 धाव मिळेल इथे आणि या 1 धावेनं धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचते 24 धावा. 24 विदाउट लॉस. व्हॉट अ स्टार्ट. सुरेख सुरुवात या टेंबरे संघाची. पुन्हा एकदा रचनात्मक फटका मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू हवेमध्ये बराच वेळ तरंगत होता. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आला, मात्र झेल घेऊ शकला नाही आणि एक जीवनदान मिळालं योगेशला. सोनू पुन्हा एकदा या षटकामध्ये. हो हाफ ट्रॅकर. सुरेख झेल. पहिला गडी बाद होतोय टेंबरे संघाचा. चेंडूला उंची मिळाली होती, लांबी मिळाली नाही, अंतर पार करू शकला नाही. परिणामी मनोज बॅक टू दी पवेलियन. 4 धावांवर सुरेख फलंदाजी पाहायला मिळते. मात्र तितकंच सुरेख क्षेत्ररक्षण त्या लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षकाकडून. सुरेख झेल बाद मनोज. डीजे संघाला यावेळी मात्र ती कंटिन्युटी ठेवावी लागेल, अशीच फलंदाजी करावी लागेल. कारण या मैदानावर मला तरी वाटतं 60 धावा देखील एक पास स्कोर ठरू शकणार नाही. तुम्हाला 60 पेक्षा अधिक धावा कराव्या लागतील, कारण 2 मातब्बर संघांमधली लढत आहे. नक्कीच 60 धावांपर्यंत पोहोचण्याचा मानस असेल टेंबरे संघाचा. मात्र पाहूया कमबॅक करतोय उगयाली संघ. पहिला ब्रेक थ्रू मिळतोय इथे. मनोजच्या रूपानं 1 गडी बाद होतोय. धावसंख्या मात्र स्थिरावते. धावसंख्या होते 24 लॉस ऑफ 1 विकेट. सोनू कमबॅक करतोय या क्षेत्रातला अंतिम चेंडू घेऊन. सोनू टू योगेश. यावेळी मात्र मिसफील्ड. चेंडूनं फसवलं क्षेत्ररक्षकांना, विकेट किपरला आणि भरधाव वेगानं चेंडू जातोय 4 धावांसाठी. डीजे फलंदाजाला फसवलं, विकेट किपरला फसवलं आणि मागील या खेळाडूंना देखील फसवलं आणि चेंडू सरळ सीमा पार झाला. 4 धावा आणि या 4 धावांनी धावफलक पुढे सरकतं. धावसंख्या जाऊन पोहोचते 28 धावा. 28 रन्स. लॉस ऑफ 1 विकेट. 28 धावांवर 1 गडी बाद. टेंबरे संघ 2 षटकांच्या समाप्तीनंतर आता मात्र क्षेत्ररक्षण दूरवर पसरलं जाईल, कारण 2 जी षटकं होती, रेस्ट्रिक्शनची षटकं होती, पॉवर प्लेची षटकं होती, ती संपली आहेत. 2 षटकांमध्ये 14च्या सरासरीनं तब्बल 28 धावा वसूल केल्या त्या टेंबरे संघानं. एका गड्याच्या मोबदल्यात योगेश अजूनही खेळपट्टीवर आहे. सुरेख फलंदाजी करतोय. आतापर्यंत 7 चेंडूंचा सामना करत 20 धावांवर. आणि सामना 5 षटकांचा आहे. 2 षटकं संपलेली आहेत. उर्वरित 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे. नवीन गोलंदाज पुन्हा एकदा अमर येतोय. आपलं वैयक्तिक 2रं षटक, सामन्याचं 3रं षटक घेऊन पहिला चेंडू सामना करेल किरण. 3ऱ्या षटकातला काय मानस असेल किरणचा. चेंडूला
पाठवेल का सीमा पार या चेंडूवर अमर टू किरण. हो फुलटॉस, चेंडूला दिशा दिली सुरेख. मात्र योगेश सुरेख फलंदाजी करतोय. दुसऱ्या बाजूला 2 गडी बाद झाले बॅक टू बॅक ओव्हर्स मध्ये. मागच्या षटकामध्ये 1 गडी बाद झाला होता. यावेळी किरण मात्र माघारी परततोय, जागा घेण्यासाठी जातोय. प्रशांत, शांत डोकं ठेवावं लागेल प्रशांतला काही वेळासाठी, कारण एक चांगली स्टार्ट मिळालेली आहे. योगेशनं खूप सुंदर सुरुवात करून दिलेली आहे टेंबरे संघाला. मात्र ही सुरुवात पुढे घेऊन जातील का उर्वरित फलंदाज? योगेश पुन्हा एकदा स्ट्राईकचा भार सांभाळेल. याच योगेशनं अमरच्या पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूला सीमा पार धाडलं होतं. मात्र यावेळी परिस्थिती वेगळी आहे. यावेळी क्षेत्ररक्षक सर्व दूर पसरलेले आहेत. पुढचा चेंडू खेळून काढण्यास तयार योगेश. नाव अमर टू योगेश. पुढचा चेंडू फुल टॉस चेंडू पुन्हा एकदा स्टिअर केला, सुरेख फटका आणि मिडॉनच्या दिशेला क्षेत्ररक्षक धावून आला. 1 धाव मात्र वाचू शकला नाही, 1 धाव घेण्यापासून रोखू शकला नाही. या एका धावीने धावसंख्या पुढे सरकते, धावसंख्या जाऊन पोहोचते आहे 29 धावा 29. यावेळी योगेश शांत डोकं ठेवतोय, त्याला माहिती अजून बरेच चेंडू शिल्लक आहेत. सर सलामत तो पगडी 50, विकेट राखून खेळावं लागेल. अमर पुढचा चेंडू घेऊन प्रशांतसाठी. यावेळी हाफ ट्रॅकर होता चेंडू, चेंडूला दिशा दिली पॉइंटच्या दिशेला. क्षेत्ररक्षक तैनात होता. 1 धाव मात्र दोन्ही फलंदाजांनी पूर्ण केली आणि या 1 धावेनं धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या जाऊन पोहोचते 30 धावा 30, लॉस ऑफ 2 विकेट्स. सुरेख सुरुवात. योगेश पुन्हा एकदा स्ट्राईकचा भार सांभाळतोय. योगेश पुरेपूर एंटरटेन करतोय आमच्या प्रेक्षकांना. आतापर्यंत 4 चौकार त्याच्या बॅटमधून निघालेले आहेत. पुढचा चेंडू योगेशसाठी. अमर टू योगेश. चेंडू जाईल का सीमा पार? काय परिणाम येईल या चेंडूवर? की पुन्हा एकदा अमर कमबॅक करेल, योगेशला पॅव्हेलियन मध्ये पाठवेल की चेंडू योगेश सीमा पार पाठवेल? पाहूया या चेंडूवर काय घडतं. अमर टू योगेश. यावेळी पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर दिशा दिली, चेंडू जातो पॉइंटच्या दिशेला. चेंडू क्षेत्ररक्षक तैनात आहे तिथे, पुन्हा परत करेल तोपर्यंत 1 धाव. हॅलो, दोन्ही फलंदाजांनी धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या जाऊन पोहोचते 31 धावा 31 रन्स. अमर नक्कीच इथे कमबॅक करताना दिसतोय. पहिल्या षटकामध्ये अमरला जवळजवळ 11 धावा आल्या होत्या. यावेळी मात्र सुरेख कमबॅक करतोय. पुढचा चेंडू. ओहो सुरेख, नक्कीच टेंबरे संघाचे जे कोण दर्शक असतील नक्की क्षणभरासाठी हृदयाचा ठोका चुकला असेल. झेल होतो की काय, आणि झेल ड्रॉप झाला आणि नक्कीच उगयाली संघाचे दर्शक नक्कीच नाराज झाले असतील, कारण चेंडू खूप हवेत गेला होता, अंतर मिळालं नाही, उंची होती, परिणामी झेल सुटला. 2 धावा घेण्यात यश मिळालं. धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या जाऊन पोहोचते 33. हो, यावेळी मात्र स्टिअर करण्याचा प्रयत्न होता. चेंडू सुरेख चेंडू होता. एक इम्प्रोव्हायझेशन करण्याचा प्रयत्न होता प्रशांतचा, मात्र एक डॉट चेंडू येतोय. अमर सुरेख कमबॅक करतोय पुन्हा एकदा. आणि या षटकामध्ये आतापर्यंत केवळ 5 धावा आलेल्या आहेत. सुरेख. नक्कीच 2 षटकांमध्ये 28 धावा होत्या. हे षटक मला वाटतं इथे समाप्त होतं आणि या षटकांती धावसंख्या आहे ती 33 धावा 11च्या सरासरीनं. कारण जी सरासरी 14 होती 2 षटकांमध्ये, ती सरासरी आता 11वर येऊन पोहोचलेली आहे. नक्कीच तरी देखील 55 धावा प्रोजेक्टेड स्कोअर दिसतोय आम्हाला. 2 गड्यांच्या मोबदल्यात आतापर्यंत 33 धावांवर पोहोचतोय तो टेंबरे संघ. या 33 धावा पुरेशा नसतील नक्कीच, मात्र जोपर्यंत योगेश आहे खेळपट्टीवर तोपर्यंत नक्कीच टेंबरे संघाच्या आशा पल्लवित आहेत. नक्कीच एक चांगला स्कोअर, एक धावांचा डोंगर उभा करावा लागेल टेंबरे संघाला उगयाली संघासमोर, कारण दोन्ही संघ अगदी मातब्बर आहेत.
बेस्ट वर्सेस बेस्ट. यावेळी गोलंदाज गौरव. गौरवचा गौरव होईल का अशी गोलंदाजी करावी लागेल गौरवला. योगेश. ओ हो सुरेख फटका. सुरेख फटकेबाजी करतो योगेश. नवीन आयोजक प्लीज चेंडू द्यायचं. नक्कीच चेंडू आलेला आहे मैदानावर. गौरवचा गौरव कसा केला बघा योगेशनं. पहिला चेंडूला धाडलं सीमा पार फाईन लेगच्या दिशेला. सुरेखा इम्प्रोव्हायझेशन. 6 धावांनी धावफलक पुढे सरकला. धावसंख्या जाऊन पोहोचते 39. पुन्हा एकदा इम्प्रोव्हायझेशन करण्याचा प्रयत्न होता मात्र यावेळी सबसेल फसला. एक निर्धाव चेंडू टाकला. सुरेख कमबॅक करतोय तो गौरव. नक्कीच पहिला चेंडू हाफ ट्रॅकर होता. दिशा दिली फाईन लेगच्या दिशेला आणि सुरेख षटकार वसूल केला होता. यावेळी एक निर्धाव चेंडू टाकण्यात यश. पुढचा चेंडू हाफ ट्रॅकर. पुन्हा एकदा दिशा दिली चेंडूला. वॉट अ ब्लो. वॉट अ बॅटिंग. वॉट अ ब्लास्ट. 6 रन्स. डीजे. गिवन बाय योगेश. सुरेख स्टार्ट दिला योगेशनं. 2 षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीनं 33 धावांवर खेळतो. यावेळी मात्र चेंडूला दिशा दिली फाईन लेगच्या झोनला. 1 धाव पूर्ण केल्याने 1च धाव मिळाली. ते क्षेत्ररक्षण देखील तितकं चांगलं इथे पाहायला मिळालं. ते उगळी आली संघाकडून आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 46. 46 धावा. सुरेख धावसंख्या. आता मात्र एक धावांचा डोंगर दिसू लागलेला आहे आम्हाला. या टेंबरे संघाकडून किती धावफलक लावल्या जातील. 46 धावा. हे 4थं षटक प्रगतीवर आहे. ओहो यावेळी चेंडू हवे. चेंडू झेल घेईल का तो क्षेत्ररक्षक सुरेख झेल. यावेळी आणखी एक गडी बाद होतो इथे. प्रशांतच्या रूपानं 3रा झटका बसतोय तो टेंबरे संघाला. हे 4थं षटक. गौरवचं षटक जर आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवर 6 धावा. दुसरा चेंडू डॉट. तिसऱ्या चेंडूवर 6 धावा. 4थ्या चेंडूवर 1 धाव आणि 5व्या चेंडूवर विकेट. यावेळी मात्र धनाजी जातोय खेळपट्टीच्या दिशेनं. कारण आहे प्रशांत बॅक टू दी पॅव्हिलियन आणि आणखी एक कारण म्हणजेच गौरवचं कमबॅक. सुरेख धावसंख्या मात्र तिथेच थांबली आहे. 46 धावा. 4थं षटक प्रगतीवर. 4थ्या षटकातील काही चेंडू शेष. सुरेख सुरुवात टेंबरे संघाची. अजूनही योगेश आहे दुसरा बाजूला. नक्कीच एक खंदा फलंदाज आहे योगेश. पहिला चेंडू पूर्वी जे कौतुक केलं होतं कौतुकास पात्र आहे तो योगेश. सुरेख स्टार्ट दिलेली योगेशनं आपल्या संघासाठी. योगेशच्या 30 धावा वगळल्या तर फक्त 16 धावा या धावसंख्येत दिसतात त्या अन्य फलंदाजांच्या. येस इट इज. पुढचा चेंडू. हो हो हो. यावेळी मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. काय होतं धाव बाद होतोय. हो इथे मात्र थोडस ड्रामा घडतोय आणि धनाजीला माघारी यावं लागतं. एकही चेंडू फेस न करता हा फलंदाज बाद होतोय. नॉन स्ट्रायकर एंडला होता आणि याबरोबरच हे षटक देखील मला वाटतं समाप्त होत आहे. 4 षटकांचा खेळ संपतोय. 4 षटकांनंतर धावसंख्या होते 46 धावा. 46. लॉस ऑफ 4 विकेट्स. 4 गडी बाद 46 4 षटकांनंतर. यावेळी मात्र नवीन फलंदाज जातोय अविनाश. स्ट्राइक कोणाला मिळते पाहूया. इट्स अ गेम फ्रेंड्स. मित्रांनो हा खेळ आहे आणि हा खेळ असा आहे आमचे शिंदे सर नेहमी सांगतात अ गेम ऑफ अनसर्टनिटीज. नक्कीच अनिश्चिततेचा खेळ म्हणजे क्रिकेट. काय होईल काय सांगता येत नाही. एक चेंडू हसवेल दुसरा चेंडू रडवेल आणि हे षटक देखील तसंच होतं. पहिल्या चेंडूवर षटकार. दुसरा चेंडू डॉट. तिसऱ्या चेंडूवर षटकार. 4थ्या चेंडूवर सिंगल. 5व्या आणि 6व्या 2 चेंडूवर लगातार 2 गडी बाद. नक्कीच गौरवचं षटक चांगलं पडलं. 13 धावा आल्या मात्र 2 महत्वपूर्ण गडी देखील बाद करण्यात यश मिळालं ते गौरवला. अंतिम षटक घेऊन येतोय आता नवीन गोलंदाज उगळे अलीकडून.
नक्कीच योगेश अजूनही खेळपट्टीवर आहे. वैयक्तिक 33 गोलंदाज विकी यावेळी शेवटचं षटक हाताळेल विकी. एक चांगली धावसंख्या उभारलेली आहे टेंभरे संघाने. 46 धावा 4 षटकांमध्ये जवळजवळ 11.50 ची सरासरी राखण्यात यश मिळालं आहे. 34 धावांवर वैयक्तिक खेळतो विकी. सुरेख फलंदाजी. 12 चेंडूंवर 34 धावा. व्हॉट अ स्ट्राईक रेट. सुरेख. पहिला चेंडू विकीचा खेळून काढेल योगेश. ओहो यावेळी हाफ ट्रॅक होता. चेंडू मात्र पुन्हा एकदा हुलकावणी देतोय फलंदाजाला, त्याचबरोबर विकेट किपरला आणि मागे असलेल्या सगळ्या खेळाडूंना हुलकावून देतोय. चेंडू जातोय सीमा पार. चौकार आणि या 4 धावा आज बोनस आलेल्या आहेत त्या टेंभरे संघाला आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 48 धावांवर. 2 शॉट फॉर 50 रन्स. 50 धावांसाठी फक्त 2 धावांची गरज आहे. अर्धशतक झळकावू शकेल का टेंभरे संघ? सॉरी 50 धावा इथे पूर्ण होतात. एक अर्धशतक इथे पूर्ण होतं या संघाचं. नक्कीच टाळ्या वाजून अभिनंदन करतात डगआउट टेंभरे संघाचा. वाय नॉट. द रिझन योगेश. योगेश विकी. नक्कीच 22च्या रूपाने या 4 धावा आल्या. मात्र कशा काय येत ना धावा येणं गरजेचं आहे. विकी पुढचा चेंडू योगेश साठी. काय प्रहार होईल. ओहो इन द आणि नक्कीच इथे टेंभरे संघाची धावसंख्या इथे वाढताना दिसते आपल्याला. मला वाटतं दोन्ही फलंदाज एकाच स्ट्राईकला आलेले आहेत. पाहूया काय रिझल्ट येतो. या चेंडूवर किती धावा होत्या. मात्र अविनाशला माघारी यावं लागेल. दोन्ही एकाच एंडला आले आणि तुम्हाला माहिती आहे क्रिकेटमध्ये दोन्ही फलंदाज एका एंडला येणं म्हणजे एकाची आत्महत्या असणं. आणि नक्कीच सुसाइडल अटेम्प्ट अविनाश कडून. गडी बाद होतोय अविनाश. नक्कीच 4 धावा नव्हत्याच नक्कीच. आणि नक्कीच सुहाजी केंबारी स्वतः या चेंडूवर आले 2 धावा मात्र गमावला एक महत्वाचा मोहरा. अविनाश बॅक टू दी पॅव्हेलियन. धावबाद झाला. धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या जाऊन पोहोचली 52. 5 गड्यांच्या मोबदल्यात. आणि आता मात्र याच संघाचा आधारस्तंभ सुहाजी केंबारी ऑन द फील्ड. यावेळी मात्र खेळपट्टीवर जाताना दिसतात सुहास केंबारी. मात्र आनंदाची गोष्ट अशी आहे टेंभरे संघासाठी. आणि स्ट्राईक मात्र अजूनही योगेशकडे आहे. योगेश नक्कीच एक बहारदार खेळ करतोय. प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतोय. चौकार षटकांची आतषबाजी करतोय. यावेळी चेंडू हवेत तरंगला होता. मात्र लॉंग ऑनचा खेळाडू यश आलं नाही तो झेल टिपण्यामध्ये. जर झेल टिपला असता तर काही अंशी थोडा अंकुश बसला असता या धाव संख्येवर. पाहूया उर्वरित 4 चेंडू कसे खेळून काढतो योगेश. विकी करेल का कमबॅक. 6 धावा आतापर्यंत 2 चेंडूंवर आले आहेत. एक गडी बाद होतो धाव चितच्या रूपानं तो अविनाश. या षटकामध्ये 5 गडी बाद. धावसंख्या 52. 52. लॉस ऑफ 5 विकेट्स टेंभरे इन दिस इनिंग्स. योगेश पुन्हा एकदा स्ट्राईकचा भार सांभाळतोय. आमचे ऑफिशियल्स सुरेख कामगिरी करतात. विकी टू योगेश वन्स अगेन. यावेळी मात्र समजू शकला नाही. चेंडू वेगानं अगदी विकेट किपरच्या हातामध्ये विसावला. टायमिंग झालं नाही. बॉल आणि बॅटचा कोणताच संपर्क झाला नाही. झाला असता तर मित्रांनो एक मोठा प्रहार पाहायला मिळाला असता. हे मात्र नक्कीच. योगेश अजूनही खेळपट्टीवर. सलामीचा फलंदाज. सुरेख फलंदाजी. योगेशनं खऱ्या अर्थाने या डावाला सावरलेला आहे. दुसऱ्या एंडला गडी बाद होत असताना योगेश मात्र अगदी सुरेख फलंदाजी करतो आपल्या संघासाठी. तळ ठोकून आहे. विकी टू योगेश.
यावेळी इम्प्रोव्हायझेशन काय रिझल्ट आला. डॉट चेंडू येतोय, अपील होते, मात्र एक निर्धाव चेंडू टाकण्यात यश. नक्कीच कमबॅक करतोय तो विकी. नक्कीच हे जर षटक आपण पाहिलं मित्रांनो, तर पहिला चेंडू होता ती मात्र अगदी विकेट किपरची गलती होती, 4 धावा बाईच्या मेल्या. दुसरा चेंडू झेल सुटला, नक्कीच 6 धावा देखील नसू शकल्या असत्या आणि पुढचे 2 चेंडू निर्धाव. व्हॉट अ कमबॅक, व्हॉट अ ओव्हर. 2 सलग निर्धाव चेंडू तेही योगेशसाठी. नक्कीच अंकुश लावलेला आहे धाव संख्येवर. पुढचा चेंडू हाफ ट्रॅकर, चेंडूला उडवलेला, चेंडू जाईल फाईन लेगच्या झोनला. चेंडू हवेत, चेंडूच्या मागे 3 क्षेत्ररक्षक. 2 धावा पूर्ण केल्या. 2 धावांनी नक्कीच अमोल गायकवाड एक सुरेख विकेट किपर. मात्र त्याला माहिती आहे इम्प्रोव्हायझेशन होत आहे. योगेश याच इलाक्यामध्ये खेळतोय, स्वतः तिथे गेलेला आहे. 2 धावा संघासाठी वाचवल्या. या 2 धावांनी धावफलक पुढे सरकलं. धावसंख्या जाऊन पोहोचते आहे 54 धावा, 54 रन्स. शेवटचा चेंडू मला वाटतं या इनिंगचा शिल्लक आहे. जर हे षटक पाहिलं 4-2.2. आता जर खरं पाहिलं 2 चुका ठरवल्या तर 2च धावा आतापर्यंत आल्या होत्या. मात्र क्रिकेट आहे मित्रांनो, इथे काही शक्य आहे. शेवटचा चेंडू योगेशसाठी. पहिला चेंडू खेळून काढला होता, ते आता शेवटचा चेंडू देखील तोच खेळून काढतोय आणि पंचांचे हात हवेत झुलतायत. नक्कीच इशारा आहे वाईडचा. एक अतिरिक्त धाव आणि ही इनिंग्स पाहिली मित्रांनो तर पहिला वाईड या पूर्ण इनिंग्स मध्ये शिस्तबद्ध मारा इथे पाहायला मिळतो. मित्रांनो आपण धावा द्या, मात्र एक्स्ट्राचे रन देऊच नका, कारण एक्स्ट्रा रन्स या खऱ्या अर्थानं गोलंदाजावर प्रेशर क्रिएट करतात आणि फलंदाजाला संधी. शेवटचा चेंडू या इनिंगचा, ज्यानं पहिला चेंडू खेळला होता योगेशनं, शेवटचा चेंडू देखील तोच खेळतोय. फुल टॉस, व्हॉट अ ब्लो, मे बी आउट ऑफ द पार्क. 60 रन्स. नक्कीच 61 धावा झालेल्या आहेत. 62 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी उगयाली संघाला. योगेश नक्कीच प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं आपल्या चौकार आणि षटकारांनी. ज्या इनिंग्स मध्ये 2-3 षटकार आणि तब्बल 44 धावांवर ही इनिंग्स संपली. नक्कीच काही डॉट चेंडू गेले, नक्कीच अर्धशतक करण्याची संधी होती. मात्र जाऊया याच सामन्याच्या दुसऱ्या पर्वाकडे. नक्कीच ते पर्व तुम्ही ऐकणार आहात आखो देखा हाल. आमचे साथी समालोचक, शिवव्याख्याते, प्रवचनकार, कीर्तनकार, समालोचक आणि सूत्रसंचालक असे वर्सटाईल पर्सनॅलिटी असलेले रमेश शिंदे सर, द व्हॉइस ऑफ डोळखांब, व्हॉइस ऑफ शहापूर. प्लीज कम ऑन अँड टेक युअर चार्ज. थँक यू सो मच.
हॅलो चेक हॅलो. गेल्या अर्धा तासापासून तुम्ही सर्व क्रिकेट रसिकांना मंत्रमुग्ध केलं. या स्पर्धेच्या माध्यमातून मुरबाड विभागातील अनेक खेळाडूंच्या यादीतील पहिलं नाव सन्माननीय राहुलजी रसाल यांच्या ठिकाणी शुभ आगमन झालं. स्पर्धेच्या माध्यमातून सरचे स्वागत आणि मनपूर्वक आभार. पहिल्या इनिंगचा आपण हॅलो पहिल्या चेंडूपासून तर शेवटच्या चेंडूपर्यंत एक नाव या संपूर्ण मैदानामध्ये घोंगावत होतं. ते नाव म्हणजेच योगेश. याच योगेश कोरनं खऱ्या अर्थानं ज्या वेळेला रामचंद्र स्मृती चषकाचं आयोजन केलं त्या वेळेला योगेश नावाचं वादळ त्या मैदानावर सुद्धा घोंगावलं. वांजळेकर चषकामध्ये सुद्धा याच नावाचा दबदबा कायमस्वरूपी अबाधित राहिला. या मॅचमध्ये काही कर्तबगारीचा डंका वाजवला तुम्ही पाहिलं. आपण पाहिलं पहिल्या डावानंतर धावपलकावर धावा जमा झाल्या. तब्बल 60 विजयासाठी 61 धावांची गरज माफी असावी. 61 धावा आणि विजयासाठी 62 धावांची गरज असेल. या मॅचमध्ये उघड्याली संघाला सलामीवीर स्ट्रायकिंग एंडवर फलंदाज अमर गायकवाड. टेनिस क्रिकेट जगतामध्ये कोर गोलंदाजी मार्कवर सज्ज, परंतु त्यालाच तेवढ्या ताकदीला उत्तर देणारा फलंदाज स्ट्रायकिंग एंडवर आहे अमर गायकवाड. पहिल्या चेंडूवर अमरत्व निर्माण करून देणारा आणि आपल्या संघाला आपल्या डगाऊटला आनंद निर्माण करून देणारा चौकार फलंदाज अमर गायकवाडच्या बॅटमध्ये येतोय. संभाजीनगर चषक मुरबाड पर्व दुसऱ्यामध्ये पुन्हा एकदा सलामी देण्यासाठी सज्ज होतोय अमर गायकवाड. हो 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 सन्मान केला या चेंडूचा. कारण अमर गायकवाडला माहिती आहे प्रत्येक चेंडूची किंमत मी तर म्हणेन अतिशय वाढत जाणारी असेल आणि त्या वाढत्या चेंडूची किंमत ओळखून प्रत्येक चेंडू खेळावा लागेल अमर गायकवाडला. असं एका बाजूला सोनावळे सर पाहिलं तर अमर तर दुसऱ्या बाजूला अक्षय. मेष राशीतून तयार झालेले दोन खेळाडू. कार्य कर्तृत्व जर वेगळं असेल तर विजय कर्तृत्ववान माणसाचा होतो हे तुम्हाला इतिहासामध्ये माहिती आहे. क्या बात आहे. समजदारीचा क्रिकेट अमर गायकवाड कडून. हो 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 बाल बाल बचे फलंदाज मित्र म्हणेन गुड रनिंग बिटवीन द विकेट. चोरटी धाव वेगाने घेतली गेली. 1 इज बेटर दॅन 0. शून्यपेक्षा एक महत्वाचा आहे कारण 62 धावांपर्यंतचा प्रवास उघड्याली संघाला करायचा आहे आणि हा प्रवास जर नियंत्रित ठेवायचा असेल तर मात्र संयम संयम आणि संयम या सगळ्या गोष्टी या संघाला या ठिकाणी राबवाव्या लागतील. मुरबाडची क्रिकेटची पंढरी आणि या मुरबाडच्या क्रिकेटच्या पंढरीमध्ये तमाम क्रिकेट भक्तांचं मी समालोचक रमेश शिंदे सहर्ष स्वागत करेल. आनंदाचं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळतं. आम्ही म्हणतो ना आजी सोनियाचा दिनू वर्ष अमृताचा धनी हरी पाहिला रे. पण आजचा दिवस
जणू काही वर्षातील 12ही पौर्णिमा चांदणी शिंपीत जाव्या आजच्या दिवसावर सोन्याचं ऊन आणि रुपयाचं चांदणं पडलंय, कारण बनलंय संभाजीनगर चषक मुरबाड पर्व दुसरं. यावेळेस बघू शकाल जणू काही एखाद्या सुईतून धागा निष्ठावा त्याच पद्धतीने चेंडू पॉईंटच्या दिशेला ढकलून दिलाय आणि या दिशेचं रूपांतर कन्वर्ट झालंय अंपाडीचे आणि 4 रन 4 धावा. जबरदस्त इनिंग यावेळेस साकारताना पाहायला मिळतं अमर गायकवाड आणि अक्षय नावाचा फलंदाज. मी मगाशी चर्चा करत होतो सोनावळे सर, राम आणि रावण विजय झाला रामाचा, कृष्ण आणि कंस विजय झाला भगवान श्रीकृष्णाचा. एकाच राशीची 2 माणसं, कर्तृत्व वेगवेगळं. यावेळेस आपण बघू शकाल योगेश कोरच्या प्रत्येक चेंडूवर खणखणीत प्रहार करण्याचा प्रयत्न अमर गायकवाड आणि अक्षय या दोनही फलंदाजांचा जबरदस्त पद्धतीने पाहायला मिळतोय. म्हणून म्हटलं जातं मित्रांनो, एक वेळ आम्ही आमच्या श्वासावर जणू काही दवाखान्यामध्ये विश्वास ठेवू, पण या क्रिकेटवर विश्वास ठेवणं थोडंसं अवघड झालंय. याचं कारण तुमच्या डोळ्यासमोर आहे. 62 धावांपर्यंतचा प्रवास करण्यासाठी जी पावलं चालायला हवी तीच पावलं पुन्हा एकदा यावेळेस उठून धावायला लागलेली आहेत. अक्षय ऑन बॅटिंग मार्क, क्या बात आहे, शॉट ऑफ गुड लेंथ. चेंडू पडल्यानंतर उसळी घेतली नाही. आम्हाला सातत्याने जयदीप भोंडिवलेची आठवण करून येणारा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला योगेश कोरच्या गोलंदाजीमधून. सर्वांनीय आदरणीय शिवाजी सासे सरांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. या व्यासपीठावर तुमच्याच विभागातील एक नामांकित खेळाडू राहुल रसाल सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. तुम्ही आम्ही सगळेजण या महत्त्वपूर्ण सोहळ्याचे साक्षीदार होतात, कारण आमच्या भविष्यात गेल्यानंतर आमच्या भूतकाळात डोकावून बघावं आणि त्या भूतकाळातील वर्तमानामध्ये आम्हाला खऱ्या अर्थानं आमच्या यशस्वीतेची खूण आमच्या डोळ्यासमोर यावी. क्या बात आहे, काय सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय. आमच्या प्रेक्षकांच्या भेटीसाठी पहिला सामना आपण पाहिला. निश्चितच त्या पहिल्या सामन्यामध्ये काटेकर संघानं बाजी मारली आणि पुन्हा एकदा त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवण्यासाठी एका बाजूला आपण बघितलं योगेश कोरला, दुसऱ्या बाजूला आपण बघतो अमर गायकवाडला, एका बाजूला आपण बघितले चांगले चांगले दादू झुंजाराव सारखे गोलंदाज, तर एका बाजूला आपण बघतोय आर्यन स्पोर्ट्स टेंबरे. टीट फॉर टॅट, एका जंगलामध्ये 2 वाघांची राजसिंहासनावरून चाललेली धडपड. या राजसिंहासनावर कोण विराजमान होईल, व्हॉट विल हॅपन नेक्स्ट, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या मॅच मध्ये पाहायला मिळतील. कारण बनलंय संभाजीनगर चषक मुरबाड पर्व दुसरं. डर के आगे जीत है स्ट्रायकिंग एंडवर अमर गायकवाड. म्हटलं जातं नावामध्ये काय आहे, पण अमरत्व या फलंदाजीमध्ये करता येईल का. आता मात्र हिरो बनण्याची संधी या मॅच मध्ये ठरेल. अराउंड द विकेट गोलंदाज तयार. योगेश गायकवाड चेंज ऑफ द पेस निश्चितच पाहायला मिळाला. लो फुल टॉस फक्त दिशा दिली गेली. मिड विकेटला शतरक्षक असेल, तत्पूर्वी एकच सिंगल धाव आणि या एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल. उगळ्याली संघ पोहोचलाय बिनबाद. आमचे स्कोरर मित्र भालचंद्र भुईर आम्हाला दाखवत असताना तब्बल 12 धावा. स्लॉगवरची 2 षटकं पाहायला मिळतील. 5 षटकांचा फॉर्मॅट आहे आणि या 5 षटकांच्या फॉर्मॅटमध्ये जास्तीत जास्त धावा कुटण्याचा प्रयत्न या 2 फलंदाजांचा राहील. परंतु आपण बघतोय ज्या पद्धतीने समुद्राच्या आतील असणारी पक्ष्यांची, प्राण्यांची आणि सगळ्या हिऱ्या मोत्यांची हालचाल ज्या पद्धतीने कौशल्यपूर्ण पाहायला मिळते, त्याच पद्धतीने या मॅचचा विचार केला तर आर्यन स्पोर्ट टेंबरेमध्ये मास्टर माइंड असणारे खेळाडू आहेत. टीम मीटिंग थोडी कमी करा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, काळ्या पडद्याजवळ बसलेले प्रेक्षक, विनंती करतोय माझा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल. माळीनगर संपूर्ण टीम त्या ठिकाणी बसलेली आहे. मित्रांनो उठा आणि आपल्यासाठी वीरेंद्र सेहवाग स्टँड, एका बाजूला सचिन तेंडुलकर स्टँड, एका बाजूला युवराज सिंग स्टँड, एका बाजूला अजिंक्य रहाणे स्टँड, या सगळ्या स्टँडमध्ये तुम्ही पोहोचायचं आहे आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेला आपण रंगत आणायचे आहे. हे संपूर्ण श्रेय जाईल तुम्हा आम्हा सगळ्यांच्या गळ्यातील ताईत बनलेलं व्यक्तिमत्व अमोलजी कतोरे सर. कारण एक वैविध्यपूर्ण असणारी स्पर्धा पाहत आहोत. या स्पर्धेचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य प्रत्येक दिवसामध्ये द प्लेयर ऑफ द डे, प्रत्येक दिवसातील सर्वोत्कृष्ट खेळाडू कालच्या दिवसामध्ये आम्हाला मिळाला. खऱ्या अर्थानं भिवंडी विभागातील, पडगे विभागातील असणारा एक संघ डोहाळे आणि त्या डोहाळे संघाचा आतिश घोडविंदे नावाचा खेळाडू कालच्या दिवसामध्ये ठरलाय प्लेयर ऑफ द डे. आपण बोलतो या मॅचकडे, तिथं द्वंद्व चालू आहे आणि द्वंद्व म्हटलं तर एका बाजूला यश तर दुसऱ्या पारड्यामध्ये अपयश. याशिवाय त्या द्वंद्वामध्ये काही पाहायला मिळत नाही. यस, नेक्स्ट मॅच बेलपाडा आणि माळीनगर दोन्ही संघाचे संघनायक. आपण लगेचच टॉस का बॉक्स मध्ये यायचं आहे, तिथे केली जाईल नाणेफेक. मी विनंती करेल, या ठिकाणी पाहुणे उपस्थित आहेत, तत्पूर्वी दोन्ही संघाचे संघनायक आपण यायचं आहे. माळीनगर आणि बेलपाडा. निश्चितच बेलपाडा गाव म्हटलं तर आमच्या डोळ्यासमोर एक नाव येतं, ते नाव हिऱ्याप्रमाणे झळकतंय. निश्चितच मिस्टर परफेक्ट राहुल सोमने या ठिकाणी उपस्थित असतीलही. तत्पूर्वी आपण जातो या महत्त्वाच्या मॅचकडे. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर उगळ्याली संघाची धावसंख्या ती बिनबाद तब्बल 12 धावा. अमर गायकवाड और बॅटिंग बार नॉन स्ट्राइक एंडवर अक्षय. वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार.
निश्चितच पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न जणू काही चेंडूचा वेध घ्यावा आणि तो चेंडू मैदानाच्या बाहेर पाठवावा, परंतु आवाक्याच्या बाहेर होता फलंदाजाचा सुद्धा. आमच्या अंपायरने या ठिकाणी डिसिजन दिला. या सिरीजचा वाईट बॉल, 1 धाव मिळेल. अतिरिक्तच्या स्वरूपात 1 धाव टीमच्या टोटलमध्ये ऍड केली गेली. तब्बल 13 धावा धावफलकावर. 62 धावांपर्यंतची जर्नी. मी तर मरीन ट्रेनमध्ये बसावून जमणार नाही, डायरेक्टली बसावं लागेल एरोप्लेनमध्ये. जम्प घ्यावे लागेल. यावेळेस पूल केलंय, चेंडू निघून चाललाय लॉंग ऑनच्या दिशेला. 1 बाउंस 2 बाउंस ओव्हर 0. 4 धावा. चौकार. हालात के आगे नहीं झुकता, तारा टूट भी जाए जमीन पर आकर नहीं गिरता. गिरते हर दरिया समंदर में, लेकिन कहीं समंदर किसी दरिया में नहीं गिरता. या बाजूला कोण उजवा ठरेल कोण डावा ठरेल, क्रिकेटवर विश्वास ठेवणं थोडंसं अवघड झालंय. जोपर्यंत या मॅचचा निकाल बंद पॉकेटमधून बाहेर येत नाही तोपर्यंत आम्ही सांगू शकत नाही हु विल विन दिस मॅच. कोण जिंकेल हा सामना आणि कोण पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करेल. नवे संभाजीनगर चषक मुरबाड पर्व दुसरावर कोण आपल्या नावाचा डंका या ठिकाणी वाजवेल, कोण त्या ट्रॉफीवर विराजमान होईल. येणारा सोमवारचा दिवस अर्थातच 15 नोव्हेंबर सांगून जाईल या संपूर्ण वर्षामध्ये मार्किंग कोणाची असेल. अमर गायकवाडने लावलाय हा चौकार. हो समजदारीचा क्रिकेट सोनवळे सर याला म्हणतात अंडरस्टँडिंग फुल क्रिकेट. कारण एक चेंडू मैदानाच्या बाहेर पाठवलाय. अमर गायकवाडला माहित आहे सर सलामत तो पगडी 50. मी या मैदानावर थांबलो तर मात्र विजय आपलाच आहे. मी जर पुन्हा एकदा या पाठीमागे येऊन डगआउटच्या आश्रयाला बसलो तर मात्र विश्वास अविश्वास होऊन जाईल. म्हणून सांगावं लागेल आय एम विथ यू. खेळपट्टीवर आपलं अधिराज्य गाजवावं लागेल आणि या गोष्टी करण्यासाठी निश्चितच मन मनगट आणि मस्तिष्क जागावं करावं लागेल. या दोन्ही फलंदाजांना काय मॅच चालू आहे. एका बाजूला आपण बघितलं रणमैदान, दुसऱ्या बाजूला रणमैदान आणि ते रणशिंग फुंकण्याचं काम या दोन फलंदाजाच्या माध्यमातून केलं जात आहे. संभाजीनगर चषक मुरबाड पर्व दुसरं नाव खूप छान आहे. ज्या राजानं 350 लढाया केल्या आणि एकही लढाई खऱ्या अर्थानं आयुष्यामध्ये हारली नाही. क्या बात आहे. बघू शकाल पॉइंटच्या दिशेला ढकलून दिले चेंडूला कलात्मक स्ट्रोक पाहायला मिळतोय. हिट ऑफ द मार्क. पुन्हा एकदा 4 धावा आणि या 4 धाव्यांच्या मदतीने टीमची टोटल पुढे पोहोचेल. ईट खा जवाब पत्थर से वारावर पलटवार जैसी नसीहत वैसा धमाका. या मिळतील 4 धावा आणि या 4 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल. तब्बल आमचे भालचंद्र भुईर सातत्याने आम्हाला सांगत असताना 22 धावा धावफलकावर आहेत. वातावरण तर तापलंय, सूर्य जणू काही आमच्या डोक्यावर आलाय. रणरणत ऊन आहे, परंतु स्वतःची सावली निर्माण करायची असेल तर उन्हात उभं राहावं लागतं, स्वतःला झिजावं लागतं. तेव्हा खऱ्या अर्थानं तुम्हाला हे जग प्रसिद्ध करेल. त्यासाठी तुम्हाला या उन्हात उभं राहावं लागेल. खोलवर टप्प्याचा चेंडू सरळ दिशेला खेळलाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडू वेगाने ट्रॅव्हल झालाय. तत्पूर्वी खेळपट्टीवर मात्र भाग मिल्का भाग 2 धावा आणि याच 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या हळूवार पुढे सरकेल. जणू काही एखाद्या फुलवेलीची बाग आणि त्या बागेला पाणी घातल्यानंतर पुन्हा एकदा फुलांचा सुगंध आमच्या नाकापर्यंत पोहोचला जातोय. सकाळच्या वेळेला प्राजक्ताची फुलं फुलावी अंगणामध्ये आणि त्याचा सुगंध आमच्या किचन पर्यंत पोहोचावा. खेळपट्टीवर धावा बनवाव्यात आणि त्याचा सुगंध पुन्हा एकदा स्कोरबोर्डवर भालचंद्र भुईर सरांनी लिहावा. हे समीकरण या ठिकाणी योग्यरित्या जुळताना पाहायला मिळतंय. काय मॅच चालू आहे. वाटलं होतं 62 धावा कुठेतरी डोईजड होतील, परंतु हीच खांद्यावर घेतलेली जबाबदारी योग्यरित्या हे दोन्ही फलंदाज पार पाडतायत. रिवचा प्रयत्न. हो अमर गायकवाड मात्र वेगाने पोहोचलाय. अक्षय मात्र संकटामध्ये आहे. क्या बात आहे. विनाशकाले विपरीत बुद्धी म्हणून म्हटलं जातं. गरजवंताला थोडीशी, परंतु मॅच आहे मित्रांनो. धावा येणं कोणत्याही पद्धतीची या ठिकाणी गोष्ट गरजेची असेल. फलंदाज होईल बाद. ब्रेक थ्रूची गरज होती आर्यन स्पोर्ट टेंबरे संघाला. तो मिळून दिलाय गोलंदाज अक्षयच्या रूपानं. आपण पाहू शकाल प्रशांतने वैयक्तिक पहिलं सांघिक दुसऱ्या षटकाची जबाबदारी स्वीकारलेली आहे. अक्षयला केले बाद आणि आता मात्र ब्रेक थ्रू मिळून दिलाय. टीम मीटिंग यावेळेस झाली. आपण पाहिलं या विकेटचं महत्त्व. शेवटच्या क्षणापर्यंत आम्हाला झुंजायचं आहे आणि योद्धे त्यांनाच म्हणतात जे शेवटच्या क्षणापर्यंत लढतात. माझ्यावर विश्वास नसेल तर तानाजी मालुसरे ज्यावेळेला स्वतःच्या मुलाच्या लग्नाची पत्रिका फेकून कोंडाण्यावर पोहोचला त्या क्षणाला सांगितलं शेवटपर्यंत झुंजावं आणि शेवटपर्यंत लढावं. या मॅचमध्ये 62 धावांपर्यंतचा प्रवास करायचा असेल तर थांबून जमणार नाही. अफाट ऐशा मैदानी तू येशी वेळोवेळी. काळ करी बघ गोलंदाजी जमून आपली खेळी. मागे टपला यष्टी रक्षक तुझा उधळण्या डाब. या साऱ्यांना चकवशील तर मिळेल तुझला धाब. साबद जो तोच आणखी चतुर इथे रंगला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा. हुकला तो संपला. थांबून जमणार नाही. पावलांना सांगावं लागेल दिल्ली अभी तो बहुत दूर है. गोलंदाज तयार. क्या बात आहे. स्लॉक्स पुन्हा एकदा सजवलाय अमर गायकवाडने.
भरधाव वेगाने पहिली धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न थांबावा लागेल. अमर गायकवाडला संयम आणि शांतता, विवेकपूर्णता आणि संतोष मनामध्ये ठेवावा लागेल. आपण एका बाजूला बघतोय शिवाजी केंबारी यांचा असणारा हा संघ आहे. प्रथम बॅटिंग केली आणि प्रथम बॅटिंग करताना 61 धावा. 2 षटकांचा खेळ झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर उघड्याळी संघाची धावसंख्या ती 1 गडी बाद 25 धावा. 12.50 सरासरीने आतापर्यंत धावसंख्या जमवलेली आहे. निश्चितच चांगली गोलंदाजी, तेवढ्याच ताकदीची फलंदाजी या ठिकाणी होताना पाहायला मिळते. म्हणून म्हटलं जातं एका पिक्चरमध्ये जर 2 हिरो असतील ना तर प्रेक्षकांना सुद्धा सांगता येत नाही कोण हिरो आणि कोण विलन ठरेल. जेव्हा आम्ही पिक्चरच्या थिएटरच्या बाहेर येऊ तेव्हा सांगू पैसा वसूल मॅच, आणि आता मात्र हीच पैसा वसूल मॅच या ठिकाणी पाहायला मिळते. जान जाए पर मॅच ना जाए. यावेळेस आपण बघू शकतोय 2 षटकं संपली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 25 धावा. ही स्पर्धा 194 देशांमध्ये पोहोचवण्याचं काम ओमसाई MTCच्या माध्यमातून केली जाते. आमचा आवाज तुमच्यापर्यंत येण्यासाठी हा आवाजाची व्यवस्था करणारे आमचे DJ अक्षय यांचा सुद्धा आभार व्यक्त करू. मॅचला सुरुवात करायची आहे मित्रांनो. टीम मीटिंग थोडी कमी करा. कालचा दिवस तुम्हाला आठवतोय. आपल्याकडे वेळ कमी आहे. जवळपास 10:30 पहिला चेंडू या ठिकाणी पडलाय. आपल्याला सूर्याच्या लख्ख प्रकाशामध्ये या संपूर्ण सामन्याला सुरुवात करायची आणि या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेचा आपण आनंद घ्यायचा आहे. बॅक टू क्रिकेट. पहिली 2 षटकं संपली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर उघड्याळी संघाची धावसंख्या ती 1 गडी बाद 25 धावा. पण जमेची बाजू म्हणावी लागेल उघड्याळी संघाची. अमर गायकवाड नावाचा शिक्का अजूनपर्यंत चमकतोय आणि तोच शिक्का या खेळपट्टीवर राहिला तर मात्र टेंबरे संघासाठी ही गोष्ट डोकेदुखी होऊ शकते. काय स्ट्रॅटेजी असेल, काय गनिमी काव्य रचले जातील, काय प्लॅनिंग केलं जाईल. स्वतःहून येऊन सर सेनापतीच्या हातामध्ये गोलंदाजी मित्र म्हणून चेंडू दिलाय. अर्थातच शिवाजी केंबारी कैलासवासी रामचंद्र स्मृती चषकाचे आयोजक, सर्वेसर्वा निर्माते शिवाजी केंबारी आर्यन स्पोर्ट्स संघाचे मालक. गोलंदाजी मार्गावर सज्ज. संघाचे करते धरते गोलंदाजी मार्गावर सज्ज. नॉन स्ट्राईक एंडवर असेल गौरव झुंजारराव, अर्थातच दादू झुंजारराव या नावाने प्रसिद्ध असलेला खेळाडू. शहापूरच्या क्रिकेट नगरीमध्ये सुद्धा याने आपल्या नावाचा दाग दाखवलाय. स्ट्रायकिंग एंडवर अमर गायकवाड. संपूर्ण जबाबदारी खांद्यावर असेल, परंतु ही जबाबदारी खांद्यावर लिलया पेलली जाईल का? वाट विल आपण नेक्स्ट. सुभाष केंबारी तयार. हो हो हो, एक वेगळ्या आगळ्या अँगलने यावेळेस चेंडू रिलीज केलाय. तत्पूर्वी एक सिंगल धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु अमर गायकवाड यशस्वी होतो या दुसऱ्या धावेमध्ये. गुड रनिंग बिटवीन द विकेट असं म्हटलं जातं ना. हिम्मत हे मर्दा तो मदत हे खुदा. ज्या वेळेला तुमच्यामध्ये हिम्मत असेल तर विधाता तो सुद्धा तुम्हाला मदत करेल. फक्त तुम्ही चालायला हवं तो पोचवेल. 2 धावा मिळाल्या आणि या 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या ती उघड्याळी संघाची 1 गडी बाद 27 धावा. काय मॅच या ठिकाणी पाहायला मिळते. एका बाजूला टेंबरे तर दुसऱ्या बाजूला उघड्याळी संघ. नाणेफेक जिंकली होती उघड्याळी संघाने. प्रथम फिल्डिंग केली. आता मात्र बॅटिंग करावी लागते उघड्याळी संघाला. ऑफ स्टंपवर चपळ येऊन खेळण्याचा प्रयत्न. लो फुल टॉस आणि यावेळेस सांगितलं अमर गायकवाडनं, हे सागर अग्नि में रहूंगा तो आग बन जाऊंगा, मौत आ जाए तो मौत का सामान बन जाऊंगा, हमें पीछे रखकर उछलना मत, सागर किनारे रहूंगा तो खुद तूफान बन जाऊंगा. हा येतोय षटकार. धावसंख्या भरकन वेगाने पुढे सरकली. तब्बल 33 धावा धाव फलकावर. अर्ध काम पूर्ण, अर्ध काम अपूर्ण. अर्ध काम अपूर्ण, अर्ध काम पूर्ण. आता मात्र बी एव्हरग्रीन हे सांगावं लागेल. सुभाष केंबारी सर थोडेसे यावेळेस नाराज होत आहेत, कारण लोअर फुलटॉस चेंडू होता. ही ब्रेड अँड बटर बॉलची संधी आणि फुलटॉस बॉल म्हणजे तुम्हाला मिळालेली संधी. त्या संधीचं सोनं यावेळेस करताना पाहायला मिळतं फलंदाज अमर गायकवाड. षटकार ठोकलाय, आत्मबल मात्र उंचावलं. सुभाष केंबारी सर तयार. पुन्हा एकदा रिवचा प्रयत्न. आता मात्र मनामध्ये पश्चाताप असेल, कारण ही संधी पुन्हा एकदा दवडली. फुलटॉस चेंडू होता. विकेट किपर मनोज केंबारीच्या हातामध्ये चेंडू. आपण बघू शकाल खूप चांगली बॅटिंग ऑर्डर करणारा संघ आणि त्या संघाने प्रथम फलंदाजी करून तब्बल 61 धावा जमवल्या. शैलेश केंबारी असतील, त्याचबरोबर मनोजी केंबारी असतील, योगेश कोर नावाचा खेळाडू, शिवाजी केंबारी. खूप मोठ्या दिग्गजांचा भरणा या संपूर्ण टेंबरे संघामध्ये आहे. आज मात्र तोच अनुभव घेऊन पुन्हा एकदा तो अनुभव पणाला लावण्याचा प्रयत्न शिवाजी केंबारी यांचा असेल, कारण संभाजीनगर चषकावर आम्हाला पुन्हा एकदा विराजमान व्हायचं आहे आणि पुन्हा एकदा सलामी द्यायची आहे या संपूर्ण स्पर्धेला. शिवाजी केंबारी तयार. बॉल फेस करेल फलंदाज अमर गायकवाड. प्लॅटफॉर्म उघड्याली. आतापर्यंत इम्प्रेस केले सर्व खेळाडूंना. ओव्हरपिच बॉल यावेळेस बघू शकाल. इनसाइड आउटच्या माध्यमातून फटका सजवलाय. एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. जेव्हा तुम्ही पहिली धाव भरधाव वेगाने घेता तेव्हा मात्र दुसरी धाव तुम्ही चांगल्या पद्धतीने घेऊ शकता. म्हणून की काय, पहिली धाव 120च्या स्पीडने घेतली आणि दुसरी धाव मात्र 80च्या स्पीडने कंप्लीट केली. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल. 35 धावा धाव पलकावर.
आता मात्र विजय हळवारपणे डोळ्यांच्या समोर दिसतोय, परंतु अजूनही किती खास कळग्यांना सामोरं जावं लागेल, अजूनही किती गतिरोधक पार करावे लागतील, अजूनही किती कडे कपाऱ्या चढाव्या लागतील, किती साता समुद्राच्या पलीकडे तुम्हाला जावं लागेल, तेव्हा मात्र तुम्हाला मिळेल. म्हणून म्हटलं जातं फुकट काही मिळत नाही, तुम्हाला प्रयत्नांचे डंके वाजवावे लागतील. अमर गायकवाड तयार, सुभाष केमारी गोलंदाजी मार्कवर तयार. फुलटॉस चेंडू स्लॉक स्वीपच्या माध्यमातून क्रिकेटचा क्लास दाखवलाय, परंतु मिड विकेटला डीपमध्ये स्वतः योगेश कोर कडून चुकी होणार नाही, कारण खूप सारा अनुभव त्याच्या सुद्धा पाठीशी आहे. आम्ही या खेळाडूला खेळताना बघितलाय. मुरबाड ग्रामीण ओपन गटातील संघामध्ये तो खेळतो. सिद्धिविनायक मुरबाड संघामध्ये सुद्धा आपलं नाव त्याने निश्चित केलेलं आहे. अनेक क्रिकेटरांच्या समोर तो गेलेला आहे, अनेक गोलंदाजाच्या समोर तो सुद्धा खेळलाय. अनुभवाचा भरणा आहे त्याच्या पाठीशी. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. सुभाजी केमारी मनामध्ये एक वेगळी स्ट्रॅटेजी या ठिकाणी निर्माण करण्याचा प्रयत्न सुभाजी केमारींचा असेल, कारण जिंकणं महत्वाचं आहे. उडत्या पाखरांना परतीची तमान असावी, नजरेत सदा नवी दिशा असावी. घरट्याचं काय आहे बांधता येईल कधी, क्षितिजाच्याही पलीकडे झेप घेण्याची जिद्द ही उरात बाळगलेली असावी. गोलंदाज तयार सुभाष केमारी. आता मात्र पुन्हा एकदा एक वेगळं इम्प्रोव्हायझेशन पाहायला मिळालं. चेंडू निघून चाललाय डीप पॉइंटच्या बाहेर, चौकार 4 धावा. म्हणून म्हटलं जातं ज्या वेळेला एखादी प्रतिकूल परिस्थिती येते त्यावर सातत्याने प्रतिकूल परिस्थित्या येत असतात, तिथं तुम्हाला एक गोष्ट महत्वाची आहे, ती गोष्ट म्हणजे संयम गमावला. चेंडू निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर, 4 धावा. अमर गायकवाड एक चांगली सुरुवात या ठिकाणी केली. वेल बिगन इज हाफ डन. काही करायचे मित्रांनो, लगेच आपण सामन्याला सुरुवात करा. टीम मीटिंग थोडी कमी करा. 12:37 3 षटकं संपली. धावसंख्या ती धावपलकावर 3 षटकांच्या समाप्तीअंती 40 धावा. अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक. 2 षटकं आणि 22 धाव्यांची गरज. मी विनंती करेल बेलपाडा संघाचा संघनायक आणि माळीनगर संघाचा संघनायक या ठिकाणी माळीनगर संघाचा कर्णधार उपस्थित आहे. विनंती करतोय बेलपाडा संघाचा कर्णधार हरियफ, आपण लगेचच यायचंय. नाणेफेक केली जाईल आणि सामन्याला सुरुवात करायची आहे. तत्पूर्वी रंगलेल्या क्रिकेटच्या या दुनियेमध्ये आपण जायचंय. विलोभनीय दुनिया, विश्वसनीय दुनिया, तिथं रंगलाय हा खेळ. आणि हा खेळ मेळ होईपर्यंत आम्हाला कुठेही जायचं नाही. आपण ऐकत राहायचंय, आपण बघत राहायचंय. संभाजीनगर चषक मुरबाड पर्व दुसरं. तीन षटकं संपली. तब्बल 40 धावा धावपलकावर उगळ्याळी संघ. जर आपल्याकडे आत्मबल असेल तर जगाच्या कानाकोपऱ्यात आपण कुठेही जा, आम्हाला भीती नाहीये. आत्ता मात्र टेंबरे संघासाठी एकच म्हणावं लागेल, रोखण्यास वाट माझी वादळे होती आतुर. डोळ्यात जरी गेली धूळ साबण्यास उसंत नाही. येतील वादळे खेटील तुफान तरी वाट चालतोय. आंधळ्यांना दिसून उडखळणे पावलांना पसंत नाहीये. विजलो आज जरी मी हा माझा अंत नाहीये. पेटून उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाहीये. 3 षटकामध्ये जरी मार खाल्ला तरी मात्र 2 षटकं अर्थात 10 मिनिटे आपल्याकडे वेळ आहे. काहीतरी इम्प्रोव्हायझेशन, काहीतरी बदल या ठिकाणी पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा गोलंदाज तयार योगेश कोर आणि त्याचा सामना करेल अमर गायकवाड, ज्याने पहिल्या चेंडूपासून खेळपट्टी आपली केलेली आहे. सर्व प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईद बनून प्रत्येक प्रेक्षकाला टाळ्या वाजवण्यापर्यंत भाग पाडलेला आहे. असा खेळाडू स्ट्रायकिंग एंडवर आहे. काय घडेल. आणि आता मात्र टेंबरे संघाला पुन्हा एकदा कमबॅक करायचा असेल तर मात्र विकेट टेकिंग बॉलिंग हा एक मात्र ऑप्शन या मॅच मध्ये वापरावा लागेल. योगेश कोर तयार. वेगाने चेंडू रिलीज केलाय. खोलब्या टप्प्याचा चेंडू, परंतु एक चुकी सुद्धा या ठिकाणी ग्राह्य धरली जाणार नाही. हो 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 शेवटच्या मोमेंटला या चेंडूला मात्र अडवलंय. निश्चितच 2 धावा मिळाल्या. येणारे 11 चेंडू आणि विजयासाठी अजूनही जवळपास 20 धावांची गरज. 11 चेंडू 20 धावा. प्रत्येक चेंडूच्या पाठीमागे 2-2 धाव्यांची गरज असेल या मॅच मध्ये उगळ्याळी संघाला. जमेची बाजू राहिले. अमर गायकवाड फुल सेट बॅट्समन या ठिकाणी पाहायला मिळतोय. 15 मिनिटांमध्ये मी तर म्हणेन 1500 मिनिटाचा अनुभव या खेळपट्टीवर अमर गायकवाडनं दाखवलाय. म्हणून म्हटलं जातं एका पिक्चरचं एक डायलॉग आणि सुंदर वाक्य आहे, बाबू मोशाय हे जिंदगी लंबी नाही बडी होनी चाहिए. आणि यावेळेस दाखवलंय 15 मिनिटांमध्ये 1500 वर्षाचा अनुभव. हो 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 पुन्हा एकदा
लिडिंग एज होती तत्पूर्वी आपण बघू शकाल शॉर्ट थर्ड बॅनला एकच सिंगल धाव. यावेळेस मात्र थोडी चुकी, चेंडू मैदानाच्या बाहेर जाऊ शकला असता परंतु या चुकीला आवरलं. गुड कमबॅक, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. योगेश कोरच्या हातामधून चेंडू रिलीज झाला, एकच सिंगल धाव दिली गेली. आत्ता मात्र येणारे 10 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 19 धावांची गरज. जोपर्यंत या मॅचचा निकाल येत नाही तोपर्यंत सांगू शकत नाही हू विल विन दिस मॅच, कोण जिंकेल हा सामना. प्रथम नाणेफेक जिंकल्यानंतर उगळे आली संघाने घेतलेला फिल्डिंग करण्याचा निर्णय हा योग्य होता की प्रथम बॅटिंग करताना 61 धावा बनवल्या त्या योग्य होत्या. काय घडेल या मॅच मध्ये? हो हो हो, क्या बात आहे. इम्प्रोव्हायझेशनचा आणि कलात्मकतेचं दुसरं नाव म्हणजेच हा चौकार. A1 क्वालिटीचा ब्रँडेड A1 क्वालिटीचा चौकार, 4 धावा. आतापर्यंत गौरव झुंजाराव 2 चेंडू खेळलाय आणि या दोन्ही चेंडूमध्ये गौरव झुंजारावने ते दोन्ही चेंडू मैदानाच्या बाहेर पाठवलेले आहेत. क्या बात आहे. इंडिव्हिज्युअल 26 रन. अमर वैयक्तिक 26 धावांवर खेळतोय. वेल बिगन इज हाफ डन. चांगली सुरुवात आपल्या संघाला करून दिली आणि ती सुरुवात सांगून जाते आम्ही आत्ता मात्र यशाच्या उंबरठ्यावर उभे आहोत. परंतु म्हटलं जातं मित्रांनो, समुद्राच्या मध्यभागी असणारा सामना जोपर्यंत किनाऱ्यावर सुखरूप येत नाही तोपर्यंत सांगू शकत नाही तुम्ही सुरक्षित आणि तुम्ही सुखरूप आहात. गोलंदाज तयार, योगेश कोर. ओ हो हो, क्रिकेटचा क्लास, क्या बात आहे. ऑन द राईज, इनसाइड आउट, 1 बाउन्स ओव्हर द रोड. चेंडू निघून चाललाय एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा, चौकार. धावेंची गरज. प्रेक्षक घर बसल्या सोनावळे सर म्हणत असतील वा बेटा मौज कर दी. प्रत्येक चेंडू मैदानाच्या बाहेर पाठवलाय. प्रेक्षकांचा मनमुराद आनंद लुटायला लावणारा हा सामना पाहायला मिळालाय. 8 चेंडू 11 धावा. या क्षणापासून जर योगेश कोरने डॉट बॉल फेकले तर मात्र सामन्याची रंजकता पुन्हा एकदा वाढू शकते. गोलंदाज तयार, योगेश कोर. समजदारीचा क्रिकेट याला म्हणतात, अतिशय समजदारीचा क्रिकेट. कारण गौरव झुंजारावला माहिती आहे यापूर्वी एक चौकार ठोकलाय, आता मात्र एक सिंगल धाव. 52 धावा धावफलकावर. विजयासाठी अजूनही 7 चेंडू आणि 10 धाव्यांची गरज. 7 चेंडू 10 धावा. क्या बात आहे. काय समीकरण या ठिकाणी बनलंय. वाटलं होतं 61 धावा प्रथम बॅटिंग करत असताना टेंबरे संघानं बनवलेले आहेत. या 61 धावा खूप मोठं ओझं, परंतु हेच ओझं मी तर म्हणेन पाण्यात मिठाची पुन्हा बॅग बुडवावी आणि त्या पाठीवरचं ओझं डायरेक्टली कमी व्हावं, त्या पद्धतीने हा संघर्ष कमी होताना पाहायला मिळतोय. हो 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 हो, यावेळेस बघू शकाल हलक्या हाताने चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न केला. शॉर्ट थर्ड मॅन. निश्चितच योग्य जागी एक खेळाडू या ठिकाणी हजर केलेला आहे. चांगलं चक्रव्यूह रचलंय टेंबरे संघाच्या माध्यमातून. आपण बघू शकाल मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक आहे, स्क्वेअर ऑफ द विकेट डीपमध्ये एक क्षेत्ररक्षक आहे, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे, लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षक उभा केलाय, एक्स्ट्रा कव्हरला डीपमध्ये एक क्षेत्ररक्षक आहे, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेगला आणि आपण बघू शकाल पॉइंटला एक क्षेत्ररक्षक उभा केलाय. शेवटचं षटक मार्गस्थ असेल. 12:44 आणि आता मात्र खऱ्या अर्थानं काळजाची स्पंदनं वाढली असावी. 22 योद्ध्यांना समजत नाही की इथं आता काय करावं लागेल. मित्रांनो, घाई करायची आहे. जवळपास 4 षटकांचं युद्ध या ठिकाणी संपलेलं आहे आणि या अध्यायामध्ये काय लिहिलंय हा अध्यायाचं पान वाचल्याशिवाय आम्हाला समजणार नाही की या अध्यायामध्ये कोणाची यशस्वीता लिहिलेली आहे. म्हटलं जातं एकदा प्रयत्न कर आणि तो प्रयत्न शेवटचा जर राहिला तर मात्र यश तुमच्या हातामध्ये येईल. सक्सेस सक्सेस अँड सक्सेस हे अचीव करण्यासाठी मात्र आता थांबून जमणार नाही. शेवटचे येणारे 6 चेंडू अर्थातच एक षटक आणि विजयासाठी उघडे आली संघाला. जवळपास 9 धावांची गरज. 6 चेंडू 9 धावा. काय घडेल या मॅच मध्ये? ट्विस्ट येईल का? विकेट जातील का? अमर गायकवाड शेवटपर्यंत राहील का? दादू झुंजारराव धावचित होईल का? गोलंदाज यावेळेस मात्र त्रिफळाचित करेल का? या सगळ्या प्रश्नांचा आणि कल्पनेचा काहूर उठलेला हा सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय. ज्यावेळेला असे सामने एखाद्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात
तर मात्र त्या स्पर्धेची उंची वाढलेली असते. चला, बेलपाडा संघाचा संघनायक फायनली ऑफिशियल कॉल आहे मित्रांनो. राहुल चोमने कुठे असाल? बेलपाडा संघाचा संघनायक आपण लगेचच यायचं आहे, कारण पहिली इनिंग कंप्लीट होऊन फक्त सेकंड इनिंग मधील फक्त 1 ओव्हर शिल्लक आहे. जाऊ आपण मॅच कडे. 6 चेंडू 9 धाबा. भूषण गोलंदाजी मार्कवा तयार. हो 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 हो, क्या बात आहे, अतिशय चांगला चेंडू. हो 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 हो, काय मॅच पाहायला मिळते मित्रांनो. सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्यात. काय मॅच या ठिकाणी पाहायला मिळते. येणारे 5 चेंडू आणि विजयासाठी 9 धावांची गरज. स्ट्रॅटेजी, कानमंत्र, सगळ्या गोष्टी या ठिकाणी पाहायला मिळतील. काळजाची स्पंदनं वाढवणारा सामना, डोळ्याचं पारणं फिटायला लावणारा सामना. ज्याला हृदयाचा त्रास असेल त्याने हा सामना थोडासा लांबून बघितला तरी चालेल. डोळ्यावर गोगल लावा, डोळ्यावर चष्मा लावा आणि मग हा सामना पहा. 5 चेंडू 9 धावा. क्या बात आहे. रोशन गोलंदाजी मार्कवर तयार, परंतु हुकमाचा एक का, बुद्धिबळाच्या पटलावरील वजीर अजूनही खेळपट्टीवर सज्ज आहे. हो हो हो, लेंथ बॉल, खोलवर टप्प्याचा चेंडू. जास्त फायदा मिळणार नाही, तत्पूर्वी एकच सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. समजदारीचा क्रिकेट होईल. आपली विकेट सॅक्रिफाईस केली गौरव झुंजारावनं, परंतु स्ट्राईक असेल फलंदाज अमर गायकवाडकडे. आणि आता मात्र समीकरण तुमच्या समोर पोहोचवेल. येणारे 4 चेंडू आणि विजयासाठी 8 धावांची गरज. नेक्स्ट मॅच माळीनगर आणि बेलपाडा. माळीनगर संघानं नाणेफेक जिंकले. कळवाईचं या ठिकाणी डिसिजन. फिल्डिंग करण्याचा निर्णय. थँक्यू सो मच. पारंपरिक पद्धतीचा निर्णय, परंतु खऱ्या अर्थानं नाणेफेक होते आहे. कोण प्रेक्षक येत आहेत यावर आमचं लक्ष नाही आहे. आमचं लक्ष फक्त समोर चालू असलेल्या या महत्वाच्या सामन्यावर आहे. 4 चेंडू आणि येणारे 8 धावांची आवश्यकता या मॅचमध्ये पाहायला मिळते. क्या बात आहे. जणू काही झोपेमध्ये आम्ही स्वप्न पाहावं आणि आमच्या अंगावर कोणीतरी येऊन गार पाणी होतावं, त्या पद्धतीने दादू झुंजाराव बाद झालाय. काय घडलंय या मॅचमध्ये. जबरदस्त इनिंग साकारली. येणारे 4 चेंडू आणि विजयासाठी जवळपास 8 धावांची गरज. चलनेवाली घडी रोकती नाही आहे, म्हणून की काय, लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. ओव्हर पिच बॉल ऑन साइडला फक्त दिशा दिली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल तत्पूर्वी योगेश कोरचा थ्रो. ओ हो हो हो, 2 धावा कंप्लीट. आणि आता मात्र पुन्हा एकदा या मॅच मध्ये रंजकता वाढताना पाहायला मिळते. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा महत्वाचा असणारा नियम आहे. येणारे 3 चेंडू विजयासाठी अजूनही 6 धावांची गरज. टाकले जाणारे डॉट बॉल. मी तर म्हणेन या मॅच मध्ये टेंभरे संघाला विजयाच्या आशा पल्लवित करून जातील आणि येणारे चौकार षटकार उगळ्याली संघाला विजयाच्या आशा पल्लवित करून जातील. विजय मात्र एकाच संघाचा. काय घडेल या मॅच मध्ये. जो जिता वही सिकंदर होण्याचा मान सन्मान कोणत्या संघाच्यावर खात्यामध्ये जाईल हे बघणं औत्सुक्याचं ठरेल. काही सेकंद, काही मोमेंट, टाकले जाणारे चेंडू सांगून जातील कोण जिंकेल हा सामना. जो जीतेगा वही सिकंदर बन जाएगा. आज कोण ठरेल हिरो आणि कोण ठरेल विलन. 3 चेंडू 6 धावा. अतिशय खराब चेंडू वेगाने फेकलाय. चेंडू बराच वेळ हवेमध्ये आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. ओ हो माय गुडनेस. सोनावळे सर, ही चुकी नाही तर हा सगळ्यात मोठा गुन्हा आहे. कधीतरी एखाद्या माणसाचा खून केला तर आम्ही त्याला खून म्हणतो, परंतु नराधामाचा केलेला वध असतो. ही चुकी नाही. काही चुका असतात, काही गुन्हे असतात आणि गुन्ह्यांना मी तर म्हणेन सुप्रीम कोर्टात सुद्धा माफी नाहीये. या चुकीला माफी द्यावी की माफी करू नये हा सगळ्यात मोठा प्रश्न पडला असेल सुभाजी केंबारी सरांवर. काय घडलं या मॅच मध्ये. क्रुशल मुवमेंट याला म्हणतात. काळजाची स्पंदनं वाढवणारा, काळजाचे ठोके वाढवणारा हा चाललेला सामना आहे. येणारे 2 चेंडू आणि विजयासाठी 4 धावांची गरज. स्ट्रायकिंग वर अमर गायकवाड. ओव्हरपिच बॉल यावेळेस बघू शकाल फक्त दिशा दिली. डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाही आहे. चेंडू निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हे विनाबाद. हा येतोय चौकार. शेवटच्या चेंडू पर्यंत आम्हाला आमचा श्वास रोखून ठेवायला लावणारा हा सामना. जिंकणं महत्वाचं नाही मित्रांनो. खऱ्या अर्थानं विजय हा या ठिकाणी क्रिकेटचा होताना पाहायला मिळतोय. क्या बात आहे. पैसा वसूल मॅच पाहायला मिळाली. थोड्या चुका या ठिकाणी या मॅच मध्ये पाहायला मिळाल्या. त्या चुका डोंगरावर एवढ्या होताना पाहायला मिळाल्या. म्हणून म्हटलं जातं मित्रांनो, क्रिकेटमध्ये सगळं चालेल, क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. काय मॅच पाहायला मिळाली. संभाजीनगर चषक मुरबाड पर्व 2. विनंती करेल लगेच नो डाऊट झाल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी जाईल. अमर गायकवाड. शेवटपर्यंत अबाधित आपली इनिंग आपण साकारली. मी विनंती करतोय अमर गायकवाड आपण समोर यायचंय.
हॅलो चेक अमर गायकवाड. अमर